नमस्कार मित्रांनो ह्या व्हिडिओमध्ये आपण इंडियन एव्हिडन्स ॲक्ट चॅप्टर नंबर 5 मधील सेक्शन्स 64, 65 आणि 66 ह्या 3 सेक्शन्सचा अभ्यास करूया। त्या सेक्शन्सचा आपण व्यवस्थित विश्लेषण करूया। यापूर्वीच्या व्हिडिओमध्ये आपण सेक्शन्स 61, 62 आणि 63 घेतलेला आहे आणि ह्याच्यामध्ये आपण आता 64 ते 66 घेऊया। सेक्शन 64 काय म्हणतो? सेक्शन 64 एवढंच म्हणतो की कोर्टामध्ये ज्या वेळेला आपल्याला पुरावा द्यायचा असतो तो पुरावा फक्त आणि फक्त प्रायमरी एव्हिडन्सद्वारेच द्यायचा असतो। अर्थात काय म्हटलेलं आहे बघा, सेक्शन 64 बाय प्रायमरी एव्हिडन्स ॲज एक्सेप्ट ॲज मेन्शन्ड हेरन आफ्टर। याचा अर्थ काय की कोर्टामध्ये पुरावा फक्त प्रायमरी एव्हिडन्सद्वारे द्यायचा आहे। जर आपल्याला सेकंडरी एव्हिडन्स द्यायचा असेल तर यानंतर सांगितलेल्या ह्या कायद्यामध्ये यानंतर सांगितल्याप्रमाणे तुम्ही सेकंडरी एव्हिडन्स देऊ शकता। आता सेकंडरी एव्हिडन्स केव्हा देऊ शकतो, म्हणजे जर समजा तुमच्याकडे प्रायमरी एव्हिडन्स नाही, मग सेकंडरी एव्हिडन्स तुम्ही केव्हा देऊ शकता? सेकंडरी एव्हिडन्स तुम्ही सेक्शन 65 मध्ये सांगितलेल्या कंडिशन्सची जर पूर्तता केली तर तुम्ही सेक्शन 65 प्रमाणे सेकंडरी एव्हिडन्स देऊ शकता। आणि सेक्शन 66 काय म्हणतो की सेक्शन 65 मध्ये ज्या वेळेला कुठल्या व्यक्तीच्या ताब्यामध्ये तो डॉक्युमेंट आहे, ओरिजिनल डॉक्युमेंट, आणि तो जर कोर्टामध्ये हजर करत नसेल तर 66 प्रमाणे त्याला नोटीस द्यायची असते। एवढंच ह्या 3 सेक्शन्समध्ये म्हटलेलं आहे। आता ह्या सेक्शन्सचे आपण जे डायरेक्ट लँग्वेजमध्ये म्हटलेलं आहे ते आपण आता समजून घेऊया। पहिलं सेक्शन 64 फक्त एवढंच म्हणतोय की प्रायमरी एव्हिडन्स शुड बी गिवन। डायरेक्टची जी भाषा आहे ती आपण पाहूया। प्रूफ ऑफ डॉक्युमेंट्स बाय प्रायमरी एव्हिडन्स। डॉक्युमेंट मस्ट बी प्रूव्ड बाय प्रायमरी एव्हिडन्स एक्सेप्ट इन केसेस हेरन आफ्टर मेन्शन्ड। म्हणजे 64 मध्ये फक्त एवढंच म्हटलेलं आहे, प्रायमरी एव्हिडन्स बी गिवन, प्रायमरी एव्हिडन्स शुड बी गिवन। आणि जर समजा नसेल द्यायचं असेल तर एक्सेप्ट इन द केसेस मेन्शन्ड हेरन आफ्टर। आणि त्या हेरन आफ्टर ज्या केसेस म्हटलेलं आहे, हेरन आफ्टर ज्या कंडिशन्स म्हटलेल्या आहेत त्या कंडिशन्स सेक्शन 65 मध्ये आहे। 65 मध्ये ज्या कंडिशन्स आहेत त्या कशा दिलेल्या आहेत त्या आपण आता डायरेक्ट प्रमाणे वाचूया। केसेस इन विच सेकंडरी एव्हिडन्स रिलेटिंग टू डॉक्युमेंट्स मे बी गिवन। आता हे झाली हेडिंग। पुढे काय म्हटलंय? सेकंडरी एव्हिडन्स मे बी गिवन ऑफ दी existence, condition or contents of a document in following cases। जो सेकंडरी एव्हिडन्स आहे तो कसा देऊ शकतो? जो डॉक्युमेंट आहे त्याच्या कंडिशन बाबत, त्याच्या कंटेंट्स बाबत आणि त्याची काय एक्झिस्टन्स बाबत, तो डॉक्युमेंट अस्तित्वात आहे किंवा नाही, त्याची आज कंडिशन काय आहे त्याबाबत, आणि पुढे काय म्हटलेलं आहे त्याचे कंटेंट्स ह्याबाबत आपण सेकंडरी एव्हिडन्स देऊ शकतो। ते पुढे त्या कंडिशन्स दिलेल्या आहेत, त्या कोणकोणत्या कंडिशन आहे, त्या कंडिशन ए पासून जी पर्यंत दिलेल्या आहेत। आता ह्या कंडिशन्स आपण ज्या आहेत अगदी शॉर्ट मध्ये आपण समजून घेऊया। पहिली कंडिशन काय म्हटलेलं आहे? कंडिशन नंबर ए, when the document is in the possession of the person against whom it is to be proved। ज्या व्यक्तीच्या विरुद्ध तो दस्त सिद्ध करायचा आहे त्या व्यक्तीच्या ताब्यामध्ये तो डॉक्युमेंट आहे। ही झाली एक कंडिशन, त्यातलीच ए मधली एक पार्ट। त्यानंतर तो जो व्यक्ती आहे ज्याच्या विरुद्ध आपल्याला हा सिद्ध करायचा आहे तो व्यक्ती कोर्टाच्या रीचच्या बाहेर आहे, म्हणजे कोर्टाच्या पोहोचच्या बाहेर आहे, किंवा त्याला आपले कायदे लागू नाहीत, किंवा कोर्टाची जी तरतुदी आहेत त्या व्यक्तीला लागू नाही, अशी ही कंडिशन दिलेली आहे। त्याच्यानंतर दुसरी कंडिशन त्यातच अशी दिलेली आहे की असा व्यक्ती जो लिगली बाउंड आहे तो दस्त कोर्टामध्ये हजर करण्यासाठी, परंतु तो व्यक्ती त्याला सेक्शन 66 प्रमाणे नोटीस दिल्यानंतर देखील हजर करत नाही, अशी जर परिस्थिती असेल तर तुम्ही सेकंडरी एव्हिडन्स देऊ शकता। हा सेक्शनचा जो पार्ट आहे सेक्शन 65 सबसेक्शन ए हा थोडासा मोठा आहे, म्हणून मी आपल्याला त्याला तुटक करून आणि बायफर्केट करून समजून सांगितलेलं आहे। आता ही बॅरेटची जी भाषा आहे ती मी आपल्याला वाचून दाखवतो।
when the original is shown or appears to be in possession of the person against whom the document is sought to be proved, ज्याच्या विरुद्ध त्याला सिद्ध करायचे आहे, or of any person out of reach, जो व्यक्ती कोर्टाच्या रिचच्या बाहेर आहे, or not subject to the process of the court, कोर्टाच्या प्रोसेसच्या तो प्रोसेसला तो त्याला लागू होत नाही. थोडक्यात तो व्यक्ती जर समजा पाकिस्तानमध्ये असेल तर त्याच्यावरती कोर्टाची प्रोसिजर जी आहे लागू होत नाही किंवा आपला कायदा त्याला लागू होत नाही. मग अशा परिस्थितीमध्ये तुम्ही सेकंडरी एव्हिडन्स देऊ शकता. पुढे अजून दिलेले ऑर एनी पर्सन लीगली बाउंड टू प्रोड्यूस इट. पुढे त्यात दिलेले अँड व्हेन आफ्टर नोटीस मेन्शन इन सेक्शन 66 सच पर्सन डझंट प्रोड्यूस इट, असा व्यक्ती कोर्टामध्ये ते डॉक्युमेंट हजर करत नाही, मग तुम्ही सेकंडरी एव्हिडन्स देऊ शकता. हा झाला कंडिशन नंबर 1, सेक्शन 65 चा कंडिशन नंबर ए. आता बी मध्ये काय म्हटलेलं आहे, ऍडमिशन इन रायटिंग, अर्थात ज्या व्यक्तीच्या विरुद्ध आपल्याला सिद्ध करायचं आहे त्या व्यक्तीने किंवा त्याच्या रिप्रेझेंटेटिव्हने तो डॉक्युमेंट इन रायटिंग मान्य केला, म्हणजे काय झालं, मग तुम्ही सेकंडरी एव्हिडन्स देऊ शकता. when the original has been when the existence, condition or contents of the original have been proved to be admitted in writing by the person against whom it is proved or his representative in interest, त्या व्यक्तीने किंवा त्याच्या रिप्रेझेंटेटिव्ह तो डॉक्युमेंट मान्य केलाय, इन रायटिंग मान्य केलाय, तर मग मात्र सेकंडरी एव्हिडन्स देऊ शकतो. आता कंडिशन नंबर 6 सी, डिस्ट्रॉयड ऑर लॉस्ट, जर तो डॉक्युमेंट डिस्ट्रॉयड झाला असेल किंवा तो डॉक्युमेंट लॉस्ट झाला असेल, मग तुम्ही सेकंडरी एव्हिडन्स देऊ शकता. पुढचा, when the original has been destroyed or lost, or when the party offering evidence of its contents cannot for any other reason not arising from his own default or neglect produce it in the reasonable time, अर्थात ज्या व्यक्तीला हा डॉक्युमेंट कोर्टामध्ये हजर करायचा आहे तो त्याच्या स्वतःच्या चुकीमुळे नव्हे किंवा त्याच्या स्वतःच्या नेग्लिजन्सपणामुळे नव्हे, कोर्टात रिझनेबल टाईममध्ये दाखल करू शकत नाही, अशा वेळेला तो सेकंडरी एव्हिडन्स देऊ शकतो. किंवा तो जो डॉक्युमेंट आहे डिस्ट्रॉयड झाला असेल किंवा लॉस्ट झाला असेल तरी सेकंडरी एव्हिडन्स त्याला देता येईल. पुढे डी मध्ये नॉट मुव्हेबल, अर्थात जो डॉक्युमेंट आहे तो अशा स्वरूपाचा आहे त्याला जागेवरनं हलवता येत नाही. कंडिशन नंबर डी, when the original is of such a nature as not to be easily movable, त्याला हलवता येत नाही, मग तुम्ही सेकंडरी एव्हिडन्स देऊ शकता. पुढचा कंडिशन नंबर ई, पब्लिक डॉक्युमेंट, जर तो डॉक्युमेंट पब्लिक डॉक्युमेंट असेल मग काय आपण त्याची सर्टिफाईड कॉपी दाखल करू शकतो पब्लिक डॉक्युमेंटची. मग अशा परिस्थितीमध्ये तुम्हाला सेकंडरी एव्हिडन्स देऊन तो पब्लिक डॉक्युमेंट प्रूव्ह करता येईल. ई झाला, अर्थात when original is a public document within the meaning of section 74. सेक्शन 74 मध्ये पब्लिक डॉक्युमेंटची माहिती दिलेली आहे, डेफिनेशन दिलेली आहे, म्हणून इथं असं म्हटलेलं आहे when the original is a public document within the meaning of section 74, असा जर डॉक्युमेंट असेल तर तुम्हाला सेकंडरी एव्हिडन्स देता येईल. पुढे एफ मध्ये काय म्हटलेलं आहे बघा, सर्टिफाईड डॉक्युमेंट परमिटेबल, अर्थात ह्या कायद्याप्रमाणे त्या दस्ताची आपल्याला सर्टिफाईड डॉक्युमेंट आपल्याला दाखल करता येईल असं ह्या कायद्यात जर परमिशन दिलेली असेल तर, किंवा इतर कायद्याप्रमाणे सर्टिफाईड कॉपी आपण दाखल करू शकतो अशी जर परमिशन दुसऱ्या कायद्यामध्ये जरी असेल तरी देखील आपण सर्टिफाईड कॉपी कोर्टात प्रोड्यूस करू शकतो, म्हणजे सेकंडरी एव्हिडन्स प्रोड्यूस करू शकतो. वेन एफ वाचतो मी, when the original is a document of which a certified copy is permitted by this act or by any other law in force in India to be given in evidence. अगदी सोपं आहे. त्यानंतर जी मध्ये काय म्हटलंय, न्यूमरस अकाउंट्स म्हणजे त्याची जी पानं आहेत किंवा त्याची जी क्वांटिटी आहे ती फार मोठी आहे, मग अशा परिस्थितीमध्ये आपण सेकंडरी एव्हिडन्स देऊ शकतो. आता ती जी मी वाचून दाखवते. when the original consists of numerous accounts or other documents which cannot conveniently be examined in court and the fact to be proved is general result of the whole collection. हा जो डॉक्युमेंट आहे
तो फार मोठ्या क्वांटिटीमध्ये आहे किंवा तो जो डॉक्युमेंट आहे त्याची खूप खूप पानं आहे आणि त्याला कोर्टामध्ये आणता येणं शक्य नाही. मग अशा परिस्थितीमध्ये आपण सेकंडरी एव्हिडन्स देऊ शकतो. हा झाला सेकंडरी एव्हिडन्स केव्हा देऊ शकतो आणि त्याची जी माहिती दिलेली आहे सेक्शन 65 मध्ये. मित्रांनो, सेक्शन 64 मध्ये एवढं सांगितलेलं आहे की डॉक्युमेंट सिद्ध करताना फक्त आणि फक्त ओरिजिनल द्यायचा. जर ओरिजिनल नाही तर मग सेकंडरी द्यायचा. मग सेकंडरी केव्हा द्यायचा, तर कंडिशन ज्या सेक्शन 65 मध्ये दिलेल्या आहेत त्या पूर्तता केल्या तर तुम्हाला सेक्शन 65 प्रमाणे सेकंडरी एव्हिडन्स देता येईल. आता सेक्शन 65 झालं. सेक्शन 66 मध्ये असं म्हटलेलं आहे की जे 65A मध्ये जी कंडिशन आहे, एम इन पोजेशन ऑफ ॲडव्हर्स पार्टी, म्हणजे ज्या वेळेला डॉक्युमेंट अशा व्यक्तीच्या ताब्यात आहे की ज्याने कोर्टात हजर केला पाहिजे आणि त्या व्यक्तीला सेक्शन 66 प्रमाणे नोटीस दिलेली आहे आणि तो हजर करत नाही. मग ही जी नोटीसची माहिती दिलेली आहे ती सेक्शन 66 मध्ये दिलेली आहे. त्यात काय म्हटलेलं आहे की 66 प्रमाणे जी नोटीस द्यायची आहे ती प्रिस्क्राइब्ड फॉर्म मध्ये दिली पाहिजे. असं जर समजा प्रोव्हिजन असेल तर मग ती नोटीस प्रिस्क्राइब्ड फॉर्म मध्येच दिली पाहिजे आणि जर प्रिस्क्राइब्ड फॉर्म मध्ये दिली नाही पाहिजे असं जर प्रोव्हिजन असेल तर मग तुम्ही ती नोटीस कोर्ट जसं ठरवेल तसं देऊ शकता. आता ह्याच्यात पुढे असा एक प्रोव्हिजो दिलेला आहे. ही जी नोटीस द्यायची गरज आहे, ही जी नोटीस द्यायची गरज आहे सेक्शन 65A प्रमाणे ही तुम्हाला केव्हा वेव केलेली आहे, म्हणजे तुम्ही ती नोटीस केव्हा न देण्याची गरज आहे, तुम्हाला ती नोटीस देण्याची गरज नाही. तर त्याच्यामध्ये पुन्हा 6 कंडिशन दिलेल्या आहेत. कंडिशन नंबर 1, जर तो डॉक्युमेंट दॅट डॉक्युमेंट इटसेल्फ इज नोटीस, म्हणजे समजा तो जो डॉक्युमेंट आहे जो कोर्टामध्ये ओरिजिनल डॉक्युमेंट हजर करायचा आहे तो जो डॉक्युमेंट आहे तो नोटीसच असेल. आता ज्या वेळेला आपण कुठली केस दाखल करतो आपण समोरच्या पार्टीला नोटीस पाठवत असतो. ती जी नोटीस पाठवलेली असती ती नोटीस समोरच्या पार्टीच्या ताब्यात असते. मग ती नोटीसची जी ओसी कॉपी आपल्याकडे आहे, मग अशा परिस्थितीमध्ये आपण ओसी कोर्टामध्ये दाखल करू शकतो. आपल्याला ओरिजिनल द्यायची गरज नाही आणि नोटीस देखील द्यायची गरज नाही, ह्याच्यामध्ये तेच सांगितलेलं आहे. आता बेरेटची भाषा आपण वाचून घेऊया. When the document to be proved itself is a notice. Second point, when from the nature of the case, adverse party has knowledge to produce it in court. When from the nature of the case, the adverse party must know that he will be required to produce it. म्हणजे त्या व्यक्तीने ज्याने कोर्टात हजर करायचं आहे त्या व्यक्तीला हे माहीत आहे की हा जो डॉक्युमेंट आहे मला कोर्टात हजर करणं आवश्यक आहे. मग अशा परिस्थितीमध्ये आपल्याला त्या व्यक्तीला नोटीस देण्याची आवश्यकता नाही. थर्ड कंडिशन काय आपण बघूया. बाय फ्रॉड ऑर फोर्स, जो ओरिजिनल डॉक्युमेंट आहे अशा व्यक्तीच्या ताब्यात आहे, त्या व्यक्तीने बाय फ्रॉड किंवा फोर्स करून तो डॉक्युमेंट आपल्या ताब्यात घेतलेला आहे. मग अशी जर परिस्थिती असेल तर मग तुम्हाला नोटीस देण्याची आवश्यकता नाही, तुम्ही डायरेक्ट सेकंडरी एव्हिडन्स देऊ शकता. काय म्हटलेलं बघूया बेरेटमध्ये. When it appears or is proved that the adverse party has obtained possession of the original by fraud or by force. त्यानंतर फोर्थ कंडिशन असं आहे, adverse party produced, म्हणजे ज्या व्यक्तीच्या ताब्यात डॉक्युमेंट आहे त्या व्यक्तीने तो डॉक्युमेंट कोर्टामध्ये हजर करून टाकलेला आहे. मग तुम्हाला नोटीस द्यायची काय आवश्यकता राहिली का? नाही. ते सांगितलेलं आहे when the adverse party or his agent has the original in court, त्यांनी कोर्टात हजर केलेला आहे. आणि 5th नंबरची कंडिशन आहे adverse party admitted its loss, आणि ज्या वेळेला ओरिजिनल डॉक्युमेंट हरवला असेल, when the adverse party or his agent has admitted the loss of the document, ज्या वेळेला जो ओरिजिनल डॉक्युमेंट आहे तो हरवलेला आहे आणि ॲडव्हर्स पार्टीने ते मान्य केलं, हो हरवलं आहे आम्हाला मान्य आहे, असं जर ॲडव्हर्स पार्टीने मान्य केलं तर मग तुम्हाला नोटीस देण्याची आवश्यकता नाही, तुम्ही डायरेक्टली सेकंडरी एव्हिडन्स देऊ शकता. त्यानंतर 6व्या नंबरची कंडिशन जी आहे, when the person in possession of the document is out of reach, ज्या वेळेला ज्या व्यक्तीच्या ताब्यामध्ये डॉक्युमेंट आहे तो व्यक्ती कोर्टाच्या रीचच्या बाहेर आहे किंवा तो व्यक्ती कोर्टाच्या प्रोव्हिजन त्याला कोर्टाचे प्रोव्हिजन्स लागू होत नाहीये, जसं सेक्शन 65
ए मधली जी सेकंड पार्ट होता की द पर्सन हु इज आउट ऑफ द रीच ऑफ द कोर्ट ऑर हु इज नॉट सब्जेक्ट टू द प्रोसेस ऑफ द कोर्ट, आणि तीच परिस्थिती ह्याच्यात आहे. अशी जर परिस्थिती असेल तर मग त्या व्यक्तीला नोटीस देण्याची आवश्यकता नाही. असा जो डॉक्युमेंट आहे आपण त्याची सेकंडरी एव्हिडन्स कोर्टामध्ये आपण दाखल करू शकतो. मित्रांनो, सेक्शन 64, 65 आणि 66 तसा प्रोसिजरल पार्ट आहे. आपल्याला फक्त समजून घेणं महत्त्वाचं आहे. अगदी शॉर्टकटमध्ये मी आपल्याला समजून सांगितलेलं आहे. आशा बाळगतो की आपल्याला हे जे सेक्शन्स आहेत, सेक्शन 64, 65 आणि 66 नक्की समजलं असेल. पुढील व्हिडिओमध्ये पुढचे सेक्शन्स आपण घेऊया. धन्यवाद.